म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. परांजपे स्कीमच्या अतश्रीला 25 वर्षे पूर्ण. भारतातील ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्रात 6,000 रहिवाशांचा टप्पा. भविष्याभिमुख दृष्टिकोन अधोरेखित. याविषयी माध्यमांशी बोलताना परांजपे स्कीमचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे आणि व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे की प्रत्येकाचं आपण ह्या व्यवसायात काय व्हाय हा फार महत्वाचा गोष्ट आहे की व्हाय यू आर इन दिस बिझनेस. मुळात आमचा व्हाय हा फार वेगळा आहे, कारण का आमच्या आधीच्या पिढीनी मराठी लोकांना अतिशय स्वस्त दरात घरं मुंबईमध्ये मिळावीत या दृष्टीने फार मोठं कार्य केलेलं आहे. म्हणजे 25,000 पेक्षा जास्त घरं त्यांनी बांधलेली आहेत मराठी लोकांसाठी. त्यामुळे मुळात पैसे कमावणं हा उद्देश माझा आणि माझ्या मोठ्या बंधूंचा नव्हताच. त्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या 3 बेसिक गोष्टी आहेत आणि त्याच्यातला निवारा प्रोव्हाइड आम्ही करतो डेव्हलपर म्हणून, आणि त्या दृष्टीनेच आम्ही गेले जवळजवळ 40 वर्ष काम करतोय की समाजामध्ये स्थित्यंतर होत आहे. समाजामध्ये त्यांना त्यांची घरं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची लागत आहेत आणि ती प्रोव्हाइड करणं हे आमचं काम आहे असं आम्ही समजतो, आणि त्याचा अभ्यास करून तशी घरं पुरवणं हे एक आमचं उद्दिष्ट ठरतं. अथश्रीच्या बाबतीमध्ये झालं असं की एक फार मोठ्या संख्येने लोक मुलं स्पेशली ही परदेशात जात होती, पण IT चं युग पण आलं आणि IT च्या निमित्ताने नुसतं अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलिया, सिंगापूरमध्ये मुलं न जाता त्या वेगवेगळ्या शहरात जायला लागली. म्हणजे पुण्यातले अनेक मुलं ही बेंगलोरमध्ये जाऊन स्थायिक झाली आहेत, हैदराबादमध्ये जाऊन स्थायिक झाली आहेत, आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात जी वृद्ध एकटे राहायला लागले होते. आणि मग त्यांना केअर घेणं हा एक फार मोठा प्रश्न होता. वृद्धापकाळामुळे आज एखाद वेळ रस्ता क्रॉस करणंही जमत नाही. अशा परिस्थितीमध्ये रोज त्यांना मदत कोण करू शकेल हा एक प्रश्न होता. आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करून आम्ही असं खरंच आता माणशी 5 घरांमध्ये असं दिसतं की आजूबाजूच्या 5 घरांमध्ये मुलं नाही आहेत, एकटेच राहत आहेत, आणि त्यांच्या अडचणीच्या वेळेस कोण त्यांना धावून येईल हा प्रश्न असतो. आणि त्याचा अभ्यास करून आम्ही हे अथश्री सुरू केलं. आणि अगदी आनंद वाटतो की पहिलं अथश्री पूर्ण झालं. मला अगदी तो दिवस चांगला आठवतो की पहिल्यांदा सगळेजण कार्यक्रम संपवून जेवायला आले तेव्हा नॅचरली बीपीच्या दृष्टीने थोडस अळणी किंवा ज्याला त्यांना प्रकृतीला साजेस असं सगळं जेवण डायटिशियन अपॉइंट करून सगळं केलं होतं. जेवण बिवण झालं, पण सगळ्या ज्येष्ठांनी मला घेराव घातला आणि ते म्हणाले, शशांक आम्ही इथे आलोय हे आमचं उर्वरित आयुष्य अतिशय मजेत आणि आनंदात घालायला लागलो, उद्यापासून आम्हाला भजी कर. आणि तोच नॅरेटिव्ह किंवा तोच आहे ना, तो आजपर्यंत अथश्रीमध्ये केलाय की अक्षरशः धमाल करायला म्हणून हे इकडे येतात, आणि त्यांचं तिकडचं आयुष्य आहे ना हे एनव्हिएबल आहे खरोखर, की त्यांना वेळच नसतो. इतके बिझी असतात, इतके करमणुकीच्या कार्यक्रमात मग्न असतात. मागे मागे बरेच जण आले, सो तुम्ही आता हा पुढाकार आणि ऍज अ लीडर म्हणून कसं बघताय? सो एकतर मी आणि माझे 3 भाऊ आम्ही चौथी पिढी आहोत. तसं रिअल इस्टेटमध्ये आणि महाराष्ट्रीयन रिअल इस्टेट फॅमिलीजमध्ये 4 पिढ्यांपर्यंत रिअल इस्टेट बिझनेस आतापर्यंत गेला नाही. सो ती इटसेल्फ इज वन रिस्पॉन्सिबिलिटी. पण ह्याच्या पुढे आत्तापर्यंत सिनियर लिव्हिंग फक्त Tier 1 सिटीज पर्यंत मर्यादित होतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की पुणे, बँगलोर. पण आता Tier 2 आणि Tier 3 सिटीज मधनं पण सिमिलर एन्क्वायरीज यायला लागल्यात मोठ्या प्रमाणाने, की नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली. म्हणजे प्रत्येक जणांचे शेवटी तिथे सगळे बंगले आहेत आणि मुलं
मोठ्या शहरांमध्ये येत आहेत कामासाठी, तर इफेक्टिव्हली बंगल्यांमध्ये राहणं पॉसिबल नाही. तर त्या दृष्टीने आम्ही विचार करतोय की Tier 2 आणि Tier 3 सिटीजमध्ये पण जावं. आणि शेवटी हा आहे बिझनेस आहे, पण हा बिझनेस विथ अ सोशल टच आहे. सो त्याला टिपिकली माइंडसेट आमचा पण किंवा आमच्याबरोबर जे काम करतात त्यांचा माइंडसेट 2 वर्षापर्यंत डिफेक्ट लायबिलिटी पिरियड न बघता 20-25 वर्षापर्यंत प्रोएक्टिव्हली कसं काम करता येईल हे इनग्रेन करण्याची नेसेसिटी आहे. टीम जी सेल करते, टीम जी बांधते किंवा टीम जे केअर देते ती यंग टीम आहे. हे सगळ्यांना केअर देते. 25 ते 40 वर्षाची लोक केअर देतात. सो त्यांना ती मच्युरिटी आणणं हे सर्वात मोठं ट्रेनिंग स्किल आम्हाला क्रिएट करावं लागणार आहे. आणि ॲज अ फोर्थ जनरेशन तो आमचा प्रयत्न राहील की क्वालिटी केअर त्या एज ग्रुपना यंगर एज ग्रुप कशी देऊ शकेल. आणि म्हणून ना भारतामध्ये खास सिनियर सिटीजनचे प्रोजेक्ट मेंटेन करणं याच्यासाठी ISO सर्टिफिकेशन आम्ही घेतलंय. आणि ज्याला आपण SOPs म्हणतो की अगदी सिक्युरिटीपासून किंवा त्यांच्या प्रत्येकाच्या किल्ल्या आमच्याकडे असतात, त्याचं मेंटेनन्स कसं करणं, एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या अतिशय चांगल्या तऱ्हेने काटेकोरपणे पाळल्या जातात. महाराष्ट्र हाऊसिंग पॉलिसीमध्ये बेसिक जे फ्रेमवर्क आता येणार आहे त्याच्यात एक सिनियर सिटीजन कॅटेगरी बद्दल पण एक खूप छान त्याच्यामध्ये सगळे पॅरामीटर्स आहेत. 3 प्रकारे ते टॅकल करतायत. पहिलं म्हणजे जे आपल्याकडे आज कॅटेगरी रेसिडेन्शियल हाऊसिंग जी आहे त्याच्यापासून सँक्शनिंगमध्येच सिनियर हाऊसिंग ही कॅटेगरी ते आणतायत, ज्याच्यामध्ये ग्राउंड कव्हरेज किती असावं, हाईट बिल्डिंगची किती असावी, 30 मजल्याची बिल्डिंग असू शकत नाही, त्याला एक प्रोपोर्शन पाहिजे कुठल्याही सोसायटीला. ह्या पद्धतीचे रूल्स ॲक्च्युली DCR रूल्समध्येच आणतायत. सेकंडली ते चेक करतायत की सर्व्हिस कोण देणार, कशी देणार, त्याला रजिस्टर करायला सांगणार आहेत की सिनियर सिटीजन केअर सर्व्हिसेस रजिस्टर होतील. त्यांनी ती अश्युरिटी येईल की एकदा घर बांधल्यानंतर पण ती सर्व्हिस पूर्णपणे देता येईल. आणि थर्ड म्हणजे टू मेक इट अफोर्डेबल, स्टॅम्प ड्युटी एक प्रपोजल आहे की ₹1000 करायची या सिनियर सिटीजन होम्सवर जे रजिस्टर्ड सिनियर सिटीजन होम्स असतील. सो ह्या तिन्ही पॅरामीटर्स जर एकत्र आले तर डेफिनेटली सिनियर हाऊसिंग खूप प्रमाणाने लोक विचार करायला लागतील. आणि काळाची गरज येते. म्हणजे Do you partner with hospital or provide in-house medical? आमच्या प्रत्येक अथेशीमध्ये डॉक्टर्स साठी रूम्स असतात आणि वेगवेगळ्या वारी वेगवेगळे डॉक्टर्स तिथे येऊन त्यांना तिथेच केअर घेतात. आणि बेसिक ज्या गोष्टी असतात किंवा ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे, मोठ्या सगळ्या हॉस्पिटलशी आमचा टायअप असतो. आमच्या स्वतःच्या ॲम्ब्युलन्सेस पण असतात. त्यामुळे कुठच्याही अथेशीमध्ये राहणारा माणूस आहे त्याला कुठचंही कम्फर्टेबल वाटलं नाही, म्हणजे त्याला मेडिकल काही गोष्टी झाल्या तरी नो क्वेश्चन आस्क्ड इमिजिएटली ते हॉस्पिटलायझेशन होतं. हॉस्पिटलमध्ये आमचा टायअप असल्यामुळे आधीच पैसे भरून ठेवल्यामुळे कुठच्याही व्यक्तीला पैसे पण मागितले जात नाहीत, त्याची ट्रीटमेंट लगेच चालू होते. खरंच सांगतो की एक म्हणजे आपण आपल्या यंग जनरेशनच्या बरोबर राहत असलो तरी सुद्धा ॲम्ब्युलन्स येणं आणि ते डॉक्टरांकडे जाणं आणि ती मेडिकल सर्व्हिस सुरू करणं ह्याला बरेच वेळ लागू शकतो. पण इथे कसं असतं की आमचे मॅनेजर्स आहेत ते ट्रेंड असतात, डॉक्टरांची टायअप पण असतो आणि त्यामुळे इमिजिएटली हॉस्पिटलायझेशन होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना ट्रीटमेंट पण केली जाते. आणि कित्येक लोकांचे ह्या सगळ्या कन्सेप्टनी प्राण वाचलेत. म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं. आणि आमच्या लेटेस्ट अथश्रीमध्ये स्टॅबिलायझेशन सेंटर पण येणार आहे अथश्रीच्या आतमध्ये, ज्याच्यामध्ये आयसोलेशन वॉर्ड्स असतील आणि वेगवेगळे फिजिओथेरपी, डॉक्टर्स रूम, त्याच्यानंतर स्मॉल OPD सेटअप, हा सगळा त्याच्यामध्ये असणार आहे. सो दॅट ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी प्रायमरी स्टेबिलिटी पेशंटला जर द्यायची असेल किंवा समजा बेसिक आजार पण घरी असेल आणि घरी ट्रीट करायचं नसेल तर ते खालच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये येऊन 2-3 दिवस राहून मग बरे झाले की परत जाऊ शकतात. सो हे आता जी नवीन लॉन्च केली आहे त्याच्यामध्ये असणार. ह्या सगळ्यामुळे अफोर्डेबल मेडिकल आणि क्विक मेडिकल ट्रीटमेंट ही मिळू शकते.
मेंटेनन्सच्या दृष्टीने काय आहे की त्यांचं एक पजेशनच्या वेळेस डिपॉझिट घेतलेलं असतं. अर्थात ते डिपॉझिट कायम म्हणजे आयुष्यभर पुरत नाही, पण बेसिक डिपॉझिट घेतलेलं असतं. काही कालांतराने ते डिपॉझिट कमी पडलं तर त्या लोकांकडनं ते ॲडिशनल घेतलं जातं. आम्ही काय करतो की सोसायटी फॉर्म करतो, त्यांची मॅनेजमेंट कमिटी असते आणि अथर्शी होम्स म्हणून जी आमची स्पेशालिटी कंपनी आहे ती त्यांना सगळ्या बाबतीत मध्ये मदत करत असते.